धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. बघता बघता संध्याकाळी झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ एकलं करलं हे बदल पसरती तुमच्या पुढे. मला जाऊ दे. कुठून तरी रस्ता असेल ना. एवढा मोठा गड. तो पश्चिमेचा कडा आहे. तिथून तटबंदी न बुरुज कडा असा भरगतो तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली लागतं. माझं बाळ आई भवानी राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.
ब्युटिफुल परफॉर्मन्स.